मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आज आपण मानसिक विकृतीबाबतचा चौथा दृष्टिकोन बघणार आहोत आणि तो म्हणजे मनोगतिशील दृष्टिकोन होय. यालाच सायकोडायनॅमिक पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मित्रांनो सिग्मंड फ्राईड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतावर मनोगतिशील दृष्टिकोन आधारलेला आहे. या दृष्टिकोनानुसार व्यक्तीमध्ये दिसून येणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या पातळ्यांद्वारे व्यक्तीत चांगले वा वाईट पैलू हे निर्माण होतात. संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने ती सोडविल्या गेल्यास व्यक्तीत मानसिक विकृती निर्माण होत नाही. मनोविश्लेषणामध्ये इदम, अहम आणि परमअहम असे 3 पैलू व्यक्तिमत्वाचे स्पष्ट केलेले आहे. अहमचे कार्य सुख तत्वावर अनुसरलेले आहे. हा व्यक्तिमत्व भाग व्यक्तीला आवडत्या कार्यापासून आनंद वा सुख मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. इदमला समोर उपस्थित असलेल्या परिस्थितीचे काही एक देणेघेणे नसते. अहम हा व्यक्तिमत्वाचा दुसरा भाग आहे. यामध्ये व्यक्ती समोरची परिस्थिती लक्षात घेता आणि आपली गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. व्यक्ती परिस्थितीशी समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो व्यक्तिमत्वाचा तिसरा भाग हा परम अहम आहे. परम अहम म्हणजे एक योग्य प्रकारची जाणीव होय. व्यक्तीसमोर उपस्थित असलेले व्यक्ती घटक यांना अनुसरून वाईट गोष्टींना व्यक्ती स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो व योग्य मार्गाकडे वाटचाल करतो. इदम, अहम, परमअहम या तिन्ही व्यक्तिमत्वाच्या भागांमध्ये योग्य पद्धतीने ताळमेळ साधल्या गेल्यास व्यक्तीचे विकासाचे कार्य हे अधिक योग्य पद्धतीने कार्य करते. यांच्यातील योग्य समन्वय व्यक्तीला विकासाच्या दिशेने नेत असतो. परंतु यांच्यातील संघर्ष मनोविकृती निर्माण करतो. मनोगतिशील दृष्टिकोनानुसार व्यक्तिमत्वातील विविध भागाचे कार्य कसे चालते, तसेच कोणत्या टप्प्यावर मानसिक विकृती निर्माण होते, तसेच व्यक्तीने योग्य अशा घटकाने समायोजन कसे साधावे या बाबीचा अभ्यास या दृष्टिकोनामध्ये केला जातो. मित्रांनो ही माहिती होती मनोगतिशील दृष्टिकोनाविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.